पाहिजे, आदर केला पाहिजे, त्यांचा आपण गौरव केला पाहिजे आणि त्यांच्याकडून जेवढं होता होईल, जसं एखादं आंब्याचं झाड असते फळांचं, आहे की नाही, आणि आपल्याला जेवढे फळं दिसतात, आहे की नाही, आंबा उतराच्या वेळेला तेवढे फळं आपण काढून घेतो की नाही, तसंच असं पिकलेल्या फळाचं एखादं झाड असते, म्हणजे एखादं ज्ञानी व्यक्ती असते आपल्या समाजामध्ये, आपल्या आसपासच असतात, फार दूर शोधण्याची त्यांना गरज नसते, तर त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे आणि त्यांना योग्य वेळी धम्मचर्चा करून काही प्रश्न विचारले पाहिजे. अहो सर हे असं आहे, अहो सर हे तसं आहे, हे ज्ञान हे पुस्तक कुठे भेटल, हे आपण ग्रंथ वाचन करूयात का, असं त्यांच्यासोबत धम्मचर्चा करून त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. भगवंत म्हणतात जे वृद्धांचा, ज्ञानी लोकांचा जे सन्मान करतात ते जीवनामध्ये कधी हरत नाहीत आणि त्यांचा सदैव विजय होत असतो. म्हणून आपण कुणाचा सन्मान केला म्हणजे आपला कमीपणा होत नसतो, तर उलट त्यातून आपले संस्कार जाहीर होतात की आपण कोणत्या संस्कारात वाढलेलो आहोत. म्हणजे आपल्या आईवडिलांचा सुद्धा आपण सन्मान केला असा त्याचा अर्थ होतो. तर आपण या ठिकाणी जे आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांचाही उचित सन्मान केला पाहिजे. सर्वांची मनं सांभाळून राहिलं पाहिजे, सर्वांना बुद्धविहारात बोलवलं पाहिजे आणि बुद्धविहारात आल्याच्या नंतर आपल्या मनातले जसे आपण चप्पल बुटं बाहेर काढून ठेवतो, आहे की नाही, चपला बुटं आल्या आल्या आपण बाहेर काढून ठेवतो की नाही, तसे आपल्या मनातले हेवे दावे, आहे की नाही, राग द्वेष मत्सर हे आपण बाहेर विहाराच्या गेटच्या बाहेर काढून ठेवले पाहिजे. शुद्ध हेतूने आपण विहारात आलं पाहिजे आणि ज्यावेळेला आपण शुद्ध हेतूने विहारात येऊ त्यावेळेला आपल्याला निश्चितच बुद्ध धम्म हा एकमेव धम्म असा आहे की तुम्हाला तात्काळ फळ मिळते. तात्काळ फळ देणारा धम्म म्हणजे बौद्ध धम्म आहे. एका गावामध्ये एक कुटुंब राहत होतं आणि त्या कुटुंबामध्ये एक धम्मचारी भगिनी राहत होती.